भाजीला वेळेवर काही सुचत नाही, तर मग अशी बिना शेवांची शेवभाजी आपण रेसिपी बघणार आहे. नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. इथं बघा तवा ठेवला गॅसवर, एक पडी तेल टाकलं, 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतले, उभ्या आकाराने ते टाकून घेतले. आता कांदा आपला परततो तोपर्यंत आपण काही मसाले तयार करून घेणार आहे, म्हणजे मसाले काढून घेणार आहे. थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण ही भाजी बनवत आहे. तर बघा एक वाटी घेतली, इथं मी 2 चम्मच लाल मिरची पावडर टाकलेली आहे, अर्धा चम्मच हळद पावडर टाकली, 1 चम्मच धना जिरा पावडर टाकली, 1 चम्मच कसुरी मेथी टाकली. आता 1 ते 1.5 चम्मच घरचा साठवणीचा काळा मसाला टाकला. काळा मसाल्यातली आपण बनवणार आहे ही बिना शेवांची शेवभाजी. तर बघू शकता मसाले काढून झाले. आता इथं डाळीचं पीठ घेतलेलं आहे आपण. तर तुम्हाला पुढे कळणारच आहे आपण का घेतलेलं आहे डाळीचं पीठ. तर बघू शकता आता डाळीच्या पिठामध्ये पण चवीनुसार मीठ टाकलं, थोडासा मसाला टाकला, थोडीशी हळद पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकली, थोडासा हिंग टाकला. आता इथं बघा कांदा परतून झालेला आहे. कांदा परतल्यानंतर थोडंसं खोबऱ्याचे काप घेतले, एक 5 ते 6 आकाराचे. तेल टाकून बघा खोबरं परतून घेतलं, कांदा साईडला बाजूला करून घेतला, धने टाकून घेतले. आता धने आणि खोबरं छान भाजून झालं. त्यानंतर आपण आलं लसूण टाकलं, म्हणजे आलं लसूण पण छान परतलं जाईल. आणि तुम्ही बघू शकता अशी हिरवीगार मस्त खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण खोबरं आणि अद्रक लसूण दळून घेतलं, म्हणजे खोबरं बारीक होऊन जातं छान. नंतर कांदा आणि जी कोथिंबीर घेतलेली आहे तीही वाटण करून घेतलं. आणि आता इथं कढई ठेवली बघा गॅसवर. कढईमध्ये तेल टाकलं, 2 ते 3 पड्या. तेल टाकल्यानंतर जिरं टाकलं, छान तडतडलं, 2 तेजपान टाकले. नंतर आपण जे मसाले काढलेले होते, लाल मिरची पावडर, धना पावडर, धना जिरा पावडर, कसुरी मेथी, काळा मसाला, ते पटकन टाकून घेतलं आणि लगेच पाणी टाकून घेतलं बघा, म्हणजे मसाला जळणार नाही. आणि इथं मी 4 मध्यम आकाराचे लसूण टाकलेले आहे. तर तुम्हाला वाटेल हा अख्खा लसूण कशा करता, तर तुम्ही नक्की हा लसूण खाऊन बघा, खूप सुंदर लागतो जेवताना तोंडी लावण्याकरता. तर ही नवीनच काहीतरी वेगळीच पद्धत तुम्हाला वाटत असेल. तर आता मसाला मी छान असा परतवून घेतला आणि थोडंसं मीठ पण मी मसाल्यामध्ये टाकलं होतं, माझ्याकडून सांगायचं राहिलं. तर आता इथं बघा आपण हे डाळीचं पीठ मस्त असं मळून घेत आहे. तर ही बिना शेवांची शेवभाजी, शेव आणायची गरज नाही. अचानक भाजीला काही जर सुचत नसले तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच झटपट ही शेवभाजी बनवा. खायला तर अगदी झणझणीत अप्रतिम चवीची, भन्नाट चवीची लागते. आता हे पीठ आपल्याला खूप पातळही करायचं नाही, खूप घट्टही बनवायचं नाही. तर आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता तोपर्यंत आपण मसाला बघू. तर तुम्ही मसाला बघू शकता, काय मस्त असं तरी सुटलेली आहे. आणि आपण घरचा साठवणीचा काळा मसाला वापरलेला आहे. तर मस्त अशी काळ्या मसाल्याची ही भाजी तयार होणार आहे. तर आता गरम पाणी मी तापवायला ठेवलं होतं. तर गरम पाणी टाकून घेतलं आणि अशी बघा उकळी येत आहे आता भाजीला. छान अशी उकळी येऊ द्यायची भाजीला आणि मग आपल्याला बघा बिना शेवांची शेवभाजी आपण कशी बनवणार. तर बघा मंडळी, तर एक झारा घेतलेला आहे. त्या झाऱ्यावर असं जो आपण डाळीचं पीठ मळून घेतलं, असं थोडं थोडं घासून असे आपल्याला हे इन्स्टंट शेव आपल्याला टाकून घ्यायचे आहे. तर खरोखर ही भाजी इतकी अप्रतिम चवीची लागते. जर आपल्याकडे भाजीला एखाद्या वेळेस पर्याय नसला तर तुम्ही ही भाजी बनवून बघा. तुम्ही नेहमी बनवाल इतकी चविष्ट स्वादिष्ट लागते. तर बघा आता मी असे झाऱ्याने सगळे शेव काढून घेत आहे. तर खूप सुंदर लागते ही भाजी. जेव्हा भाजीला उकळी येईल तेव्हाच तुम्ही हे शेव टाका, म्हणजे मग शेव असे छान मोकळे मोकळे होऊन जातात. आणि बघा आता मी पूर्ण असे शेव टाकून घेत आहे. आता इथं भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे, म्हणजे शेव पण छान शिजलेली आहे. तर आहे का नाही बिना शेवांची शेवभाजी. तर आयडिया कशी वाटली, भारी वाटली ना. आणि शेवभाजी पण दिसायलाही सुंदर दिसत आहे, चवीला पण भन्नाट लागत आहे. तर बघा मस्तपैकी असं आता चवीनुसार मी मीठ टाकून घेतलं आणि मस्त अशी आता भाजी आता छान बारीक गॅसवर शिजत आहे. आणि हा लसूण तुम्ही असा नक्की टाकून बघा मसाल्यामध्ये आणि खाऊन बघा, खूप सुंदर लागतो. तर आता भाजीला उकळी येत आहे बघा. आता थोडंसं मी झाकण ठेवणार आहे बारीक गॅसवर. आणि बघा आता तुम्ही काय सुंदर असा कट आलेला आहे, म्हणजे तरी आलेली आहे भाजीला. जितकं तुम्ही बारीक गॅसवर मसाला होऊ द्याल तितकं छान असं तरी सुटते आणि आपली शेवभाजी
बिना शेवांची शेवभाजी, इन्स्टंट शेवभाजी तयार झालेली आहे. हिरवीगार अशी कोथिंबीर गेलेली आहे. तर तुम्हाला मंडळी ही रेसिपी आवडली का मैत्रिणींनो? जर आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. नक्की तुम्ही ही भाजी जर नाही सुचली तर अशी बिनशेवांची शेवभाजी नक्की बनवून बघा. म्हणजे तुम्हाला शेव आणायचीही गरज नाही. घरात डाळीचं पीठ असलं तर असं झटपट भिजवायचं आणि पटकन अशी भाजी बनवायची. चला मग आपण आता वाढून घेऊयात मंडळी. आणि मैत्रिणींनो बघा, आता ही शेवभाजी आपली तयार झालेली आहे. दिसते का नाही खूप सुंदर आणि चवीलाही खूप भन्नाट लागते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी खरोखर बिना शेवांची ही शेवभाजी आवडली असेल तर मोठ्या मनाने लाईक करा आणि हो, शेअर करायचं तर नक्की करा. आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. श्री स्वामी समर्थ.